उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या ठिकाणी आज एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जे काही पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून सर्वांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत आणि अर्ज भरणे देखील सुरू आहे. तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ना, वर्षातून 2 वेळेस म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर उच्च न्यायालय, औरंगाबाद अशा प्रकारचे या ठिकाणी जाहिरात निघतच आहेत आणि तुम्ही वेबसाईटला बॉम्बे हायकोर्टच्या गेल्याच्या नंतर पाहू शकता त्या ठिकाणी जाहिराती कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं तुम्ही याची देखील चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. तर पाहूया आपण नेमकी जाहिरात कोणत्या पदाची आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी पहा एज लिमिट्स किती आहे, 18 ते 38 आणि 18 ते 43 कास्टनुसार आहे. त्यानंतर जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल त्याच्यासाठी काही आवश्यकता नाही, अनलिमिटेड आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहू शकता, होल डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन लँग्वेज इंग्लिश मराठी प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट्स वेअर होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. तर ज्याच्याकडे समजा लॉची डिग्री असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि ती पण डिग्री आहे मराठी किंवा इंग्लिश मीडियममध्ये झालेलं असली पाहिजे तुमची डिग्री. नोट्स काय दिलेले, कॅन्डिडेट्स नॉट्स होल्डिंग डिग्री इन लँग्वेज इंग्लिश मराठी नीड नॉट अप्लाय. तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी हे कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मराठी आणि हिंदी आणि कोकणी ही भाषा एनी वन भाषा तुम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, तुमच्याकडे यापैकी कोणतेही कोर्स एक असलं पाहिजे, सोप्या शब्दात MSc IT कम्प्युटर कोर्स असणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारची ही क्वालिफिकेशन्स आहे. यानुसार तुम्ही काय करू शकता, फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे. पद्धतीनं शॉर्ट लिस्ट पद्धत देखील यामध्ये असणार आहे आणि जे फॉर्म तुम्हाला भरायचे सुरू झालेले आहे 27/11/2025 पासून 12/12/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजेच 27 तारखेला 11 पासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आजपासून आणि 12 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे आणि ह्याची ऑनलाईन फीस आहे ₹300 तुम्हाला भरून हा फॉर्म फिल करायचा असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फॉर्म भरत असताना सर्व जाहिरात एक वेळेस तुम्ही वाचून घ्या, कारण तुम्हाला कोणत्या वर्षाचे मार्क्स त्या ठिकाणी फिल करायचे ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या गोष्टी माहीत झाल्याच्या नंतरच तुम्हाला हा व्यवस्थित फॉर्म भरता येऊ शकतो. अन्यथा शॉर्टलिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा शेवटी तुमचं फायनल शॉर्टलिस्टमध्ये नाव येऊ शकत नाही. त्याच्यामुळं कोर्ट भरती संदर्भामध्ये कोणताही अर्ज भरत असताना मार्क कोणत्या इयरचे टाकायचे ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. अजून याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर पाहूया सर्वात शेवटी या ठिकाणी जागा किती आहेत आणि पद कोणतं आहे. तर पद पहा, ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर फॉर मराठी लँग्वेजसाठी आहे. तर एकूण सिलेक्शन लिस्ट 6 आहे, वेटिंग लिस्ट 2 म्हणजे एकूण 8 जागा आहेत. पेमेंटसुद्धा स्टार्टिंग आहे 49,100 ते 1,55,800 या रेंजमध्ये असणार आहेत आणि सर्व भत्ते गव्हर्नमेंट रूल्सनुसार त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे अत्यंत चांगली जागा आहे, पगारसुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. तुम्हाला जर फॉर्म भरण्यामध्ये काय अडचणी येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच इन्स्टा ID सुद्धा आपण ओपन केली आपल्या चॅनलच्या नावानं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती इन्स्टा ID देखील सबस्क्राईब करू शकता.